नमस्कार, स्वागत आहे तुमचं क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण चटपटीत अशी दही भेंडी मसाला बनवणार आहोत। बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला देखील खूप चविष्ट लागते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी भेंडी कापून घेतली आहे, जी की उभी कापलेली आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट आणि थोडंसं मीठ घातलं आहे। आता मी 1 चमचा बेसन घालते आहे। आता आपल्याला हे बेसन भेंडीला छान कोट करून घ्यायचं आहे। तुम्ही पाण्याचा देखील हात लावून भेंडीला हा मसाला छान कोट करू शकता। भेंडीला मसाला छान कोट झाला की आपण लगेचच भेंडी तळायला घेऊया। भेंडी शॅलो फ्राय करण्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घेतले आहे। आता संपूर्ण कोट केलेली भेंडी आपण कढईत घातली, आता छान परतून घ्यायची आहे। बेसन लावल्यामुळे भेंडीला कुरकुरीतपणा येतो आणि भेंडीची चवसुद्धा वाढते। भेंडीला छान तेल सुटलं की समजून जायचं आपली भेंडी छान परतली गेली आहे। 80% भेंडी आपल्याला कढईतच परतून घ्यायची आहे। नंतर मसाल्यामध्ये भेंडी आणखीन परतल्यानंतर भेंडी छान शिजते, त्यामुळे आपल्याला आधी 80%च भेंडी शिजवून घ्यायची आहे। संपूर्ण भेंडी आता मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे। आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून त्यामध्ये जिरं, मोहरी अर्धा चमचा घातले आहे। मोहरी आणि जिरं छान तडतडले आहे। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा आपल्याला नेहमीपेक्षा थोडासा जास्त गुलाबी रंगावर परतायचा आहे। खूप जास्त काळा करायचा नाही, पण जास्त दरवेळेस करतो त्यापेक्षा थोडासा लाल होऊ द्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याला देखील छान तेल सुटलं आहे। त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट मी घातली आहे। ही पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची आहे। आलं लसणाची पेस्ट छान परतली की आपण त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालूया। यासाठी मी इथे 1 मोठा टोमॅटो आणि त्यामध्ये थोडासा बीटाचा तुकडा घातला आहे, ज्याने कलर खूप छान येतो। चव मात्र अजिबात बिघडत नाही, तुम्ही नक्की ट्राय करा। यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरं पूड, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे। आता आपल्याला हे पावडर मसाले छान परतून घ्यायचे आहे। चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचे आहे। चांगले परतले की आपण त्यामध्ये दही घालूया। इथे मी 3 चमचे दही घालत आहे। तुम्ही दह्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। दही मात्र खूप जास्त आंबट नसावं, आपल्याला थोडंसं गोडसर दही घ्यायचं आहे। भेंडीमध्ये जर तुम्हाला दही घालायचं नसेल तर तुम्ही हे सर्व पावडर मसाले पाण्यात मिसळून त्याचा कोळ करून यामध्ये तुम्ही घालू शकता। पण दही घातल्यामुळे काय होतं, आपल्या मसाल्यांचा जो फ्लेवर असतो तो बॅलन्स होतो आणि भेंडीला चटपटीत चव येते, त्यामुळे दही नक्की घाला। आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे। मी इथे कांद्याचे छान काप करून घेतले होते, ते मी यामध्ये घातले आहे। आता हे मिनिटभर छान परतून घेऊया आणि आता आपली जी भेंडी आपण परतून ठेवली होती ती यामध्ये संपूर्ण घालून घेऊया। मी थोडंसं मीठ वरून घातलं आहे, कारण ऑलरेडी मी आधी थोडंसं मीठ भेंडीला परतताना घातलं होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। आता आपल्याला छान 1 ते 2 मिनटं याला परतून घ्यायचं आहे। छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली भेंडी छान परतली गेली आहे, छान शिजली गेली आहे। लहान मुलांना तर भेंडीची भाजी आवडतेच, पण जर तुमच्या घरी पाहुणे येणार असतील आणि साईड डिश म्हणून तुम्हाला काय करावं हे सुचत नसेल, तर ही दही भेंडी मसाल्याची रेसिपी नक्की ट्राय करा। लहानांपासून तर मोठ्यापर्यंत हे सर्वजण भेंडी मसाल्याची भाजी खूप आवडीने खातील। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमची ही रेसिपी कशी झाली आहे हे कॉमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत।
तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.